तर गाईज तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आत्ता वाजतेत 5, म्हणजेच की सांच्या पारचे वाजतेत 5 आणि मी ना आज ब्लॉगला आतापासून सुरुवात करत आहे. तर आता आलोय आपण घरी जेवण्यासाठी. तर आता जेवण वगैरे करूया आणि रिटर्न जाऊया आपण ग्राउंडवरती. तर आता ना जेवण वगैरे करूया आणि मग जाऊया ग्राउंडवरती. तर गाईज आता जेवण वगैरे केलोय, तर आता जाऊया बाहेर आणि आता वाजते 5. तर आता जातोय आपण बाहेर. तर चला जाऊया बाहेर, नाहीतर आणि नंतर ना अंधार पडेल. आता आलोय आपण पब्लिक ग्राउंड वरती आणि आता झाले काय 7 वाजले. काय झालंय? तर आता आलोय आपण घरी आणि जसं की तुम्हाला माहिती मी 5 वाजल्यापासून ब्लॉग स्टार्ट केले. तर मला न करणं उशीर झाला आणि तिकडं ना मित्राचा थोडा वगैरे शूट करायचा होता, ते शूट केलं आणि एडिटिंग वगैरे करून त्याला दिलो आपण. तर आता सध्याला आलोय आपण घरी. आता घरी आलोय तर जेवण वगैरे करूया आणि थोडा बहुत अभ्यास तर करूया आणि मग नंतर ना दररोजच्या सारखे शेपुढे लावून बसूया. तर पहिलं आता करूया जेवण आणि मग नंतर ना अभ्यास करत बसूया आणि मग नंतर शेपुढे लावून. तर आता सध्याला जेवण करूया आपण. तर काहीच आता वाजते 10. अभ्यास करायचं तर काय मन होत नाही. शेकूड लावून बसा म्हणलं तर ते भाऊ आपला फोन उचलत नाही आहे. तर आता झोपी जाऊया. अभ्यास तर काही करूच वाटत नाही आणि आपला ब्लॉग पण तयार झालेला नाही आहे, म्हणजेच की ब्लॉग तेवढा पूर्ण झाला नाही आपला. अभ्यास 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 अभ्यासचं नाव ऐकून टेन्शन येतं, परंतु काय अभ्यास करू वाटत नाही. आता फायनल एक्झाम ना आणि किती लईत लई 1.5 महिना बाकी आहे. तर फायनल एक्झाम बोर्डच्या आहेत आणि मी काय अभ्यास करत नाही आहे, विचार करू शकता तुम्ही. तर आता बघूया, ते भाऊनं फोन उचलला तर आपण शेकडो लावून बसूया, नाहीतर अभ्यासच करावा लागेल. तर बघूया, आता ट्राय करू. तर आता लावतो आपण त्या भाऊला फोन. तर भाऊनं म्हणलं आता लेट झालंय तसं तर आज आपलं शेकडो लावून बसायचं कॅन्सल. तर आता ना आपण वाचत बसूया राव. आता ना थोडा बहुत तर अभ्यास करावाच लागेल, कसं ना, कारण की आता फायनल एक्झामचं नाव ऐकून असं टेन्शन येते, रोजगार टेन्शन असं की वाटतंय क्विंटलवर वजन दिले आणि अभ्यास काय करू वाटत नाही. तरी पण आपण आता करूया अभ्यास थोडा बहुत. तर काहीच ना आता ती वेळ झालेली आहे, म्हणजेच की आपली ते एडिटिंग करायची वेळ. आता वाजते 11:73. तर आता ना आपण एडिटिंग करायला बसणार. आता एडिटिंग आपल्याला कमसे कम 2 तास 2-2.5 तास लागणार, कारण की मिनी ब्लॉग मोठा ब्लॉग एडिट करायला जास्त वेळ जातो ना. तर म्हणून आपल्याला 2 तास तर कन्फर्म लागणार. थंडी पण वाजते राहू. तर आता ना गाईज आता मला एडिटिंग करून वगैरे पोस्ट करावं लागेल. तर गाईज आपला ब्लॉग इथे समाप्त करूया. तर भेटूया त्याच्या ब्लॉगमध्ये. तोवर ना बाय.